नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये राघू आणि अबोली दसऱ्याची तयारी करत असतात. काकांनी दाराला छान तोरण लावलेलं असतं. त्यानंतर राघू अबोलीला विचारते, वहिनी दादाबद्दल खरंच काहीतरी कळेल ना का आज? तेव्हा अबोली म्हणते, होय राघू, मी माझे सगळे प्रयत्न केलेत आणि मला खात्री आहे आज मला काहीतरी क्ल्यू नक्कीच मिळेल. तर दुसरीकडे अंकुशला आता शेजारीच एक बॉटल दिसते आणि अबोलीला क्ल्यू आणि मेसेज देण्यासाठी मी याचा वापर करू शकतो असं तो मनाशी बोलतो. आणि त्यानंतर तो सायको किडनॅपर आता सुमती मावशी बनून बाहेर येतो आणि खुश होत अंकुशला विचारतो, वाटतोय ना मी हुबेहूब बाई? वाटणारच, मी तयारीच तशी केली आहे आणि आज मी त्या अबोलीला शेवटचं भेटायला जाणार, कारण आज तिचा या जगात शेवटचा दिवस असणार. मी संपवणार तुझ्या अबोलीला. तेव्हा अंकुश चिडूनच म्हणतो, तू असं काहीही करणार नाही. तो किडनॅपर मात्र खुश होत म्हणतो की मी आज सगळ्या चाळीसमोर तुझ्या अबोलीला संपवणार. मी गप्पा मारत मारत तिला वर घेऊन जाणार. अख्खी चाळ स्त्रियांनी भरलेली असणार. देवीच्या मिरवणुकीत गुलालाची उधळण होत असणार आणि त्याचवेळी कुणाचंही लक्ष नसताने गप्पा मारत मारत मी तिला जिन्याजवळ घेऊन येणार. आणि अचानक असं बोलत आता तो सर्व काही सांगत असतो. अंकुशला ते सगळं इमॅजिन होत असतं आणि त्याला खूपच त्रास होत असतो. तर तो किडनॅपर म्हणतो की तुझी अबोली फक्त मावशी मावशी असं करत असंख्य प्रश्न विचारत राहणार आणि मी मात्र गप्प बघत उभा राहणार. त्यानंतर मी तुझ्या अबोलीच्या व्हीलचेअरला जोरानेच लाथ मारणार. असं म्हणत आता समोरच असलेल्या खुर्चीला लाथ मारून खाली पाडतो आणि हसतच म्हणतो की अशीच तुझी अबोली जिन्यावरनं घरंगळत खाली पडणार. रक्तबंबाळ होऊन ती थारोळ्यात पडलेली असणार. ती कुणाला आवाजही देऊ शकणार नाही, कारण तिच्या घशातून आवाजच निघणार नाही. त्यानंतर ती मेली की नाही याची खात्री करण्यासाठी मी तिच्या जवळ जाणार. असं म्हणत आता दगड घेऊन जोरानेच खाली आपटतो. अंकुश मात्र म्हणतो की अरे डरपोक माणसा, हिम्मत असेल ना तर असा माझ्या समोर ये. तेव्हा आता तो किडनॅपर हसतच म्हणतो, काय समोर येऊ? ठीक आहे, आलो मी समोर. असं म्हणत आता अंकुशच्या जवळ येतो आणि म्हणतो की आणखी जवळ येऊ का? चावणार तर नाहीस ना? अंकुश मात्र जोरानेच त्याला डोक्याने धडक मारतो. तेव्हा तो किडनॅपर तसाच धाडकन खाली पडतो आणि पुढे म्हणतो की झालंय ना तुझा समाधान? खुश झालास ना आता? चल आता मी निघते. बिचारी अबोली माझी वाट पाहत असणार असा आवाज बदलूनच बोलत असतो. तर दुसरीकडे अबोली आता दसऱ्याची पूजा करत असते. त्यानंतर ती स्वतःच्या मंगळसूत्राला देखील हळदी कुंकू लावत ते हातात घेत प्रेमानेच म्हणते की अंकुश सर, हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र, तुम्हीच माझं शस्त्र आणि अस्त्र आहात. अंकुश सर, तुम्ही काळजी करू नका. आज तर वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा दिवस आहे. आजपर्यंत त्या बाईचे अनेक प्रयत्न यशस्वी झाले असतील, परंतु यापुढे नाही, असं विश्वासानेच बोलते. तर इकडे आता तो किडनॅपर जेव्हा उठतो आणि अबोलीकडे जायला निघतो तेव्हा अंकुश खुश होत गालात हसत असतो, कारण त्याने क्ल्यू लिहिलेलं ते लेबल त्याच्या साडीला चिकटलेलं असतं. काही वेळापूर्वी जेव्हा अंकुश अबोलीला काहीतरी क्ल्यू द्यायचा असा विचार करत असतो, समोर त्याला बॉटल दिसते. तो पायानेच ती खाली पाडतो, तिचं लेबल बाजूला करतो आणि खाली असलेल्या मातीच्या साहाय्याने त्यावर गोल आकाराचं काहीतरी मार्क अबोलीला क्ल्यू देण्यासाठी काढतो. तो पायानेच ढकलत ते पुढे सरकवतो आणि त्यानंतर जेव्हा त्याने किडनॅपरला डोक्याने मारून खाली पाडलेलं असतं तेच लेबल त्याच्या साडीला चिकटलेलं असतं. तो मनाशी म्हणतो, अबोलीने जर काही लेबल पाहिलं ना की तिला नक्कीच कळेल की ती सुमती मावशी नसून तिच्या वेशातील रावण आहे आणि अबोली त्याचा वध करेल. तर इकडे आता सुमती मावशी घरी येते. अबोली विचारते, उशीर का झालाय? तेव्हा ती नाटकं करत सांगते की माझ्या नातवाला बरं नव्हतं आणि चल मी भांडी घासून घेते. तर अबोलीने आता सुमती मावशीसाठी छान साडी आणलेली असते. राघू आता सुमती मावशीच्या वेशातील त्या किडनॅपरला प्रेमानेच ती साडी देते. तर अबोली खूपच आग्रह करत तिला ती साडी नेसायला सांगते. तेव्हा सुमती मावशी देखील होकार देते आणि साडी नेसायला आज जाणारच असते. तितक्यात राघूचं लक्ष आता तिच्या साडीला चिकटलेल्या अंकुशने पाठवलेल्या त्या लेबलकडे जातं. राघू म्हणते, अहो सुमती मावशी, साडीला हे लेबल लावून काय फिरताय? तेव्हा आता सुमती मावशी गोंधळतच म्हणते, कसलं लेबल? राघू येऊन ते लेबल बाजूला करते आणि म्हणते की हे काय, हेच लेबल. तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की चुकून लागलं असेल आणि तसाच आत निघून जातो. त्यानंतर अबोली म्हणते, बघू राघू काय आहे ते.
आणि आता राघू अबोलीकडे ते लेबल देते. अबोली ते पाहणारच असते. तितक्यात आता शार्दूल धावतच येतो आणि मावशी मी कसा दिसतोय असं विचारतो. अबोली प्रेमानेच म्हणते खूप छान दिसतोय आणि शिरा खाणार का. त्यानंतर आता क्रिश देखील घरी येतो. राघू हसतच म्हणते क्रिश पाया पडून घे. क्रिश आता दर्शन घेतो आणि त्यानंतर अबोलीला सांगतो की कार्तिकी म्हणाली होती तसा सगळा तपास केलाय मी. तिने सांगितलेला शब्दाने शब्द खरा आहे. पुढे काय करायचंय मला काहीच सुचत नाही. तेव्हा अबोली सांगते बघूयात करूया काहीतरी. तर इकडे रूममध्ये सुमती मावशीच्या वेशातील तो किडनॅपर अबोलीने दिलेली नवी साडी नेसतो. अबोलीची व्हीलचेअर तिथेच असते आणि त्या व्हीलचेअरकडे पाहत खुश होत मनाशी म्हणतो की अबोली आता तुला याची गरजच पडणार नाही, कारण या सगळ्या त्रासातून मी तुझी कायमची मुक्तता करणार आहे. आणि त्यानंतर तो अबोलीच्या व्हीलचेअरला असलेल्या ब्रेकचे 2-3 स्क्रू बाजूला करत म्हणतो की जेव्हा मी तुला ढकलेल ना तेव्हा ब्रेक्सच लागणार नाही आणि तू अशा वेगाने खाली जाशील ना तुला कोणीही वाचवू शकणार नाही. अबोली तुझा खेळ आता संपला असं खूपच खुश होत मनाशी बोलत असतो. तर दुसरीकडे अंकुश मनाशी म्हणतो की या माणसाचं सत्य काय आहे ते मला शोधावंच लागणार. हा खूपच खुनशी माणूस आहे. मला लवकरात लवकर इथून सुटावं लागणार, नाहीतर काहीतरी भयंकर होऊन बसेल. तर इकडे घरी आता अबोलीला विचारात पाहून सुमती मावशी म्हणते काय विचार करतीये. तेव्हा आता अबोली सांगते कार्तिकीचा आणि कार्तिकीचं नाव ऐकताच सुमती मावशीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि ती दबकतच विचारते कोण कार्तिकी. तेव्हा अबोली सांगते आम्ही अंकुश सरांचा शोध घेत होतो तेव्हा तिथे कार्तिकी लिहिलेलं होतं. त्यानंतर आम्ही शोध घेतला की अशी कोणी व्यक्ती आहे का. तेव्हा एक बाई आम्हाला भेटली. किडनॅपर घाबरतच विचारतो मग तिनेच किडनॅप केलंय का तुझ्या अंकुश सरांना. अबोली सांगते नाही ही ती कार्तिकी नव्हतीच. आणि ते ऐकून सुमती मावशी म्हणते की अबोली अगं शेजार पाजार नातेवाईक यांच्यामध्ये जरा नीट चौकशी कर. कधी कधी आपण ज्या व्यक्तीचा शोध घेत असतो ना ती आपल्या समोरच असते. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं व्हायला नको. अबोली होकार देते. त्यानंतर सुमती मावशी अबोलीला घेऊन आता चाळीत येते. सर्वजण देवीच्या मिरवणुकीसाठी एकत्र जमा झालेले असतात. अबोली म्हणते की मावशी तुम्ही सुद्धा देवीला साकडं घाला. मी सुद्धा देवीकडे साकडं घालणार आहे. तर राणे काका सांगतात दरवर्षी अंकुश देवीची आरती करायचा. अबोली आता तू कर. तेव्हा अबोली आता खुश होत देवीला आरती ओवाळत असते. चाळीतील सर्वच जण छान तयार होऊन आलेले असतात आणि मनोभावे सर्वजण एकत्र येत देवीची आरती करत असतात. तर दुसरीकडे त्याचवेळी अंकुश आता पूर्ण ताकदीनिशी ते साखळदंड खेचत असतो आणि ते तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. इकडे सुमती मावशी तर अबोलीला मारायचं म्हणून खूपच खुश असते. तर इकडे आता अखेर अंकुशच्या प्रयत्नांना यश येतं. जेव्हा तो जोरानेच खेचतो तेव्हा ते साखळदंड अखेर तुटतात. अंकुशची अखेर सुटका झालेली असते. तर इकडे आता देवीची आरती समाप्त होते. देवीची मिरवणूक निघणार असते. तर आता त्यानंतर सुमती मावशी मिरवणुकीवर फुलांची उधळण करण्यासाठी अबोलीला व्हीलचेअरमधनं घेऊन माळ्यावर चाललेली असते. अबोली म्हणते की दरवर्षी अंकुश सर असायचे आणि मला खात्री आहे आज सुद्धा ते नक्कीच येतील. त्यानंतर आता वाजत गाजत मिरवणूक निघालेली असते. सर्वत्र गुलालाची उधळण होत असते. सर्वजण आनंदाने नाचत गात असतात. चाळीतील इतर बायका देखील माळ्यावरच असतात, परंतु त्यानंतर त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी खाली जातात. अबोली मात्र खाली जाण्यास नकार देते. तेव्हा सुमती मावशी मनातून खूप खुश होते. तेव्हा अबोली आता सुमती मावशीकडे पाहतच म्हणते की आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. आज दुःखाचं सगळं सावट दूर होणार आणि ज्या वाईट शक्तीने अंकुश सरांना अडकवून ठेवलंय ना त्यातून त्यांची मुक्तता होणार. तर पुढील भागात अबोली आता सुमती मावशीची 2 हात करत म्हणते की तुझा शो आता संपला, आता थेट वध होणार. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.